हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्रज्ञास मेजवानीमध्ये मी प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी आहे व्हेज पुलाव। चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा। 3 मोठी पळी मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर लसूण आणि कढीपत्ता टाकून चांगलं 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा आहे। बिर्याणीचाच खडा मसाला जो बिर्याणीला आपण टाकतो तेच सगळं आपल्याला टाकायचं आहे। 5 मिनिटं चांगलं परतल्याच्या नंतर तेजपत्ता टाकायचा आहे आणि एक चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्येच आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या 5 मिनिटं परतल्याच्या नंतर 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांदे मोठेच चिरायचे आहेत आणि 5 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे गुलाबी कलर येऊपर्यंत। गुलाबी कलर आला की त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टमाटे मी उभे चिरले होते ते घालून थोडंसं मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। गोल्डन कलर येऊसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला सगळे व्हेजिटेबल घेऊन आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या तुम्ही सगळे घेऊ शकतात। मी इथं गाजर, बटाटा, फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची घेतलेली आहे आणि फरसबी घेतलेले आहे। हे सगळं बारीक कट करून चांगलं तेल सुटूस्तोवर भाजून परतून घेणार आहे। चांगलं भाजायचं आहे असं ह्या प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे 5 मिनिटं चांगलं भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दह्यामध्ये मी लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला हे सगळं मिक्स करून एक 5 मिनिटं हलवून त्याचे लम्स काढले होते। लम्स झाल्याच्यानंतर आपल्याला हे मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला सुद्धा आपल्याला चांगला 20 ते 25 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। त्याला असं तेल सुटेल। तेल सुटल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची। हळद मला थोडीशी कमी वाटली त्यामुळे मी अजून घातलेली आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर तुम्ही एंडला घातली तरी चालेल, मी अगोदर घातलेली आहे। कोथिंबीर घातली, एक 5 मिनिटं हलवून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 ते 4 वाटी तांदूळ घेतलं होतं मी। ते तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातलं होतं। ते तांदूळ घालायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला तांदळाला सगळा लागला पाहिजे आणि आपल्याला तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आपण घालूया। एक उकळी आल्याच्या नंतर आपण तांदूळ चांगलं पुन्हा एकजीव करायचं आहे। पुन्हा हलवल्याच्या नंतर पुन्हा ताट ठेवायचं आहे। बारीक गॅस करून 25 ते 30 मिनिटं आपल्याला चांगला भात मोकळा होऊस्तोवर शिजून द्यायचा आहे। माझी रेसिपी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज जाऊन लाईक सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच।